मी 16 वर्षांची होते आणि पाटलांच्या हवेलीत काम करत होते. येथील पुरुष खूप रुबाबदार आणि सुंदर होते. हवेलीतील सर्वात लहान पाटील साहेब मला खूप आवडत होते. ते परदेशातून शिकून आले होते. मी चोरून चोरून त्यांनाच बघत असे. एक दिवस ते घरी नव्हते, तेव्हा मी त्यांच्या खोलीची साफसफाई करत होते. त्यांचा फोटो पुसताना मी त्यातच हरवून गेले आणि एसीच्या थंडीत कधी झोपले ते कळालेच नाही. जेव्हा डोळे उघडले तेव्हा पायाखालची जमीनच सरकली, कारण माझ्या पोटावर कुठल्या तरी पुरुषी हाताचा स्पर्श जाणवला होता आणि आता तो पुरुषी हात माझ्या पोटापासून खाली सरकत होता. मी पप्पांकडे बघत होते, ज्यांच्या हातात दारूची बाटली होती आणि ते मम्मीला जनावरासारखे मारत होते. माझं हृदय खूप खूप रडत होतं. मी कधीच विचार केला नव्हता की मी असे आयुष्य जगेन. माझी मम्मी लोकांच्या घरी जाऊन काम करत असे, त्यांची भांडी कपडे धुत असे, तेव्हाच आमच्या घरची चूल पेटत असे आणि माझे पप्पा नेहमी घरी येऊन मम्मीचे पैसे चोरायचे आणि दारूची बाटली विकत घेऊन अंगणातच बसून प्यायचे. त्यांच्या या हरकतीमुळे मम्मीला खूप राग येत असे. माझे वय 18 वर्ष होते आणि मी तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवले होते. यामुळे पप्पांच्या या हरकती मम्मीला खूप मनावर घाव घालायच्या. आजही पप्पा दारूची बाटली घेऊन आले होते आणि अंगणातच बसून पिण्यास सुरुवात केली होती. म्हणून मम्मी खूप भडकली आणि रागाने त्यांना म्हणाली, तुम्ही माझे पैसे का चोरले? तुम्हाला लाज वाटली पाहिजे अशा हरकती करताना. घरात मुलगी मोठी होत आहे आणि तुम्ही हे करता. आणि जर दारू प्यायचीच होती तर बाहेर कुठेतरी प्यायची होती ना. तुम्ही दारूची बाटली घरी का आणली? आणि हे ऐकताच पप्पांनी मम्मीला मारायला सुरुवात केली. पप्पांच्या पुरुषीपणाला सहन होत नव्हते की मम्मी त्यांना काही प्रश्न विचारेल. माझा लहान भाऊ मला मिठी मारून जोरजोरात रडत होता, तर मी त्याला शांत करत होते. मी जेव्हापासून या घरात डोळे उघडले होते तेव्हापासून मारहाणीशिवाय काहीच पाहिले नव्हते. माझ्या काही मैत्रिणी होत्या, त्यांचेही पप्पा होते, पण ते माझ्या वडिलांसारखे नव्हते, तर ती खूप सभ्य माणसं होती. जसजशी मी मोठी होत गेले तसतशी त्यांच्या आईने त्यांना माझ्याशी भेटून दिले नाही, कारण माझे वडील दारुडे आणि जुगारी होते आणि माझी मम्मी लोकांच्या घरी कामं करत होती. हेच माझे सत्य होते. मी तडफडून रडत होते आणि मला असे रडताना पाहून माझा लहान भाऊ शांत झाला. माझे अश्रू पुसून तो मला धीर देत होता. आम्ही दोघे असेच होतो. एक जर त्रासात असेल तर दुसरा सांभाळत असे. बराच वेळ मी रडत होते आणि जेव्हा बाहेरून मम्मीच्या ओरडण्याचा आवाज बंद झाला तेव्हा मी माझे पाऊल अंगणात ठेवले. पप्पा पाठ फिरवून बसून दारू पित होते. मी मम्मीकडे बघितले तेव्हा माझे काळीज तोंडात येणेच बाकी होते, कारण तिचे जागोजागी कपडे फाटले होते आणि निळे डाग शरीरावर स्पष्ट दिसत होते. पप्पांनी आज हद्दच ओलांडली होती. लोखंडी पाईपने तिला मारले होते. मी मम्मीला आधार देऊन आत आणले. तिची अवस्था अशी झाली होती की ती चालूही शकत नव्हती. मी लहान भावाच्या मदतीने तिच्या जखमांवर मलम लावला तेव्हा माझी मम्मी तडफडून रडत होती. मला माहिती होते की तिला या जखमांची सवय आहे. ती या वेदनेमुळे रडतच नव्हती, तर यासाठी रडत होती की आता ती कामावर जाऊ शकणार नव्हती आणि जर ती कामावर गेली नाही तर आमच्या घरात चूलच पेटणार नव्हती. ही चिंता तिला खात होती. थोड्या वेळाने मी तिला हळदीचे गरम दूध दिले, जेणेकरून तिच्या जखमांना थोडा आराम मिळेल आणि लहान भावाच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत म्हटले, मम्मीची काळजी घे. मी मम्मीच्या जागी हवेलीत जाते आणि तिथे मम्मीचे काम करून येते. लहान भावाने लगेच समजूत दाखवून मान हलवली आणि मी डोक्यावर ओढणी घेऊन हवेलीकडे निघाले. ही पाटलांची हवेली होती. येथील स्त्रिया राणी महाराणीसारख्या होत्या. या हवेलीतील सर्व पुरुष सुंदर आणि रुबाबदार होते. पाटलांचं संपूर्ण गावात रोब आणि दबदबा होता. पूर्वी जेव्हा मी या पाटलांच्या हवेलीबद्दल ऐकत असे तेव्हा माझ्या मनात त्या चित्रपट आणि कथा कादंबऱ्यातील पाटील येत असे, जे गावकऱ्यांवर अन्याय करतात, त्यांच्या बहिणी मुलींच्या इज्जतीवर हात टाकतात. पण आमच्या गावातील पाटील असे नव्हतेच. ते खूप इज्जतदार होते आणि गावातील बहिणी मुलींना इज्जत देत होते. गावातील सर्व मुली आणि स्त्रियांना ते आपल्या बहिणी मुलींप्रमाणेच मानत असायचे. त्यांच्या घरातील स्वतःच्या स्त्रियाही खूप इज्जतदार होत्या. कधीही कोणाच्याही दिशेने चुकीची नजर टाकत नसत. आजपर्यंत त्यांच्या स्त्रियांना कोणत्याही परक्या पुरुषाने पाहिले नव्हते. कोणीही पाटलांच्या हवेलीजवळून जात नसे आणि विशेषतः तिथे काम करणाऱ्या स्त्रिया सुद्धा खूप इज्जतवान होत्या. माझी मम्मी खूप चारित्र्यवान आणि धार्मिक स्त्री होती, म्हणून मोठ्या पाटलींबाईने तिला नोकरीवर ठेवले होते. माझ्या मम्मीवर पाटलींबाईचा खूप विश्वास होता, कारण माझी मम्मी कधीही खोटे बोलत नसत.
त्या खूप कठोर स्वभावाच्या होत्या आणि आता जर मम्मी हवेलीत काम करायला गेली नाही तर आमच्या घरातील चूल कशी पेटेल, म्हणून मीच हवेलीत जायला तयार झाले. जेव्हापासून मम्मीची नोकरी हवेलीत लागली होती तेव्हापासून आमच्या घरची परिस्थिती काहीशी सुधारली होती आणि पप्पांना रोज दारूची बाटली विकत घेण्यासाठी पैसे मिळत होते. मी भगवंताचे नाम घेऊन हवेलीत पाऊल टाकले होते. ती भव्य दिव्य हवेली पाहून माझे हृदय धडधडू लागले होते. मला माहीत नव्हते की हे लोक मम्मीच्या जागी मला ठेवतील की नाही. हाच विचार करून माझा श्वास अडकत होता. पण मी माझे पाऊल मागे घेतले नाही. मी इतक्या जवळ आल्यावर परत जाणे माझ्या इच्छेच्या विरोधात होते. मी सरळ मम्मीची मैत्रीण शीला मावशीजवळ गेले, कारण तीच मला मोठ्या पाटलींबाईकडे घेऊन जाऊ शकत होती. मी माझे पाऊल स्वयंपाकघराकडे टाकले, कारण बऱ्याचदा मम्मीच्या तोंडून ऐकले होते की शीला मावशी स्वयंपाकघरातच असतात. नक्कीच आता त्या तिथे असणे आवश्यक होते, कारण दुपारची वेळ होती. इतकी मोठी हवेली होती, मला समजतच नव्हते की स्वयंपाकघर कुठे आहे. पण जेवणाच्या सुगंधाने मला अंदाज आला होता की मला कोणत्या दिशेने जायचे आहे. मी स्वयंपाकघरात प्रवेश केला तेव्हा समोरच शीला मावशी जेवण बनवत होत्या. मी हळूवार आवाजात त्यांना हाक मारली तेव्हा त्या लगेच वळाल्या आणि मला आश्चर्याने बघत म्हणाल्या, तू सुधाची मुलगी आहेस ना? मी लगेच मान हलवून त्यांना माझ्या येण्याचे कारण सांगितले. मम्मीच्या बाबतीत जे झालं ते ऐकून त्या खूपच भावनिक झाल्या होत्या आणि पप्पांना शिव्या घालू लागल्या होत्या. तेव्हा मी माझी मान खाली करून शांत बसले होते. थोड्या वेळाने त्या मला मोठ्या पाटलींबाईच्या खोलीकडे घेऊन गेल्या. माझे हृदय थरथरत करत होते. मी माझी ओढणी घट्टपणे डोक्यावर ओढली होती, कारण मोठ्या पाटलींबाईचा रुबाब असा होता की चांगल्या भल्या स्त्रियाही कापत असत. शीला मावशीने दरवाजावर ठोठावले तेव्हा आतून आम्हाला परवानगी मिळाली होती. मी जसा त्या खोलीत प्रवेश केला तेव्हा एक खूप सुंदर सुगंध माझ्या नाकात शिरला होता. शीला मावशी मला सरळ मोठ्या पाटलींबाई जवळ घेऊन गेल्या आणि त्यांच्या पायांशेजारी बसून माझ्या मम्मीची संपूर्ण कथा त्यांना सांगितली आणि मला पुढे करत म्हणाल्या की ही मुलगी त्यांच्या जागी कामासाठी आली आहे. तुम्ही कृपा करा आणि हिला कामाला ठेवा. त्या मला बारकाईने पाहत होत्या आणि मी मान खाली घालून थरथरत होते. देवाने मला खूप सुंदर बनवले होते. माझे डोळे खूप निरागस होते. त्या मला बघतच म्हणाल्या, पोरी, स्वतःला या ओढणीतच ठेव. तुझा चेहरा या ओढणीने झाकून ठेवत जा. एकही केस तुझा दिसायला नाही पाहिजे, कारण तू दिसायला खूपच चांगली आहेस. म्हणूनच म्हणते, बाकी उद्यापासून तू तुझ्या आईच्या जागी येऊ शकतेस. त्यांच्या धारदार आवाजात मी लगेच मान हलवली आणि त्यांचे आभार मानून माझ्या घरी परत आले होते. माझ्या हृदयाला खूप शांतता मिळाली होती. आता आईला काही त्रास होणार नव्हता. आमची रोजीरोटी चालू राहणार होती. मला जास्त दिवस तिथे काम करायचे नव्हते, म्हणून मी निश्चिंत होते. घरी येऊन आईला पाहिले तर ती औषधं आणि दुधामुळे शांत झोपली होती. मी लहान भावाच्या डोक्यावर हात फिरवत त्याच्या जवळच बसले, तर पप्पा दारू पिऊन टुन्न झाले होते. दिवस आपल्या गतीने निघून गेला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी हवेलीत पोहोचले. माझा सर्वात पहिला सामना परदेशातून आलेल्या मोठ्या साहेबांच्या मोठ्या मुलाशी झाला होता. मी लक्ष नसताना स्वयंपाकघराकडे पटपट चालत होते तेव्हा समोरून येताना त्याच्याशी टक्कर झाली होती. मी पडण्यापूर्वीच त्याने मला त्याच्या मजबूत हातांनी पकडले. मी एकदम सावध होऊन सरळ उभी राहिली. माझे हृदय वेगाने धडधडत होते. माझ्या चेहऱ्यावरची ओढणी सरकली होती. तो मला खूप बारकाईने बघत होता. तो दिसायला खूप सुंदर होता. पांढरा शर्ट, काळी पॅन्ट घातलेला तो कुठल्या राजपुत्रापेक्षा कमी नव्हता. मी एकटक त्याच्याकडेच पाहत बसले. तो सुद्धा मलाच पाहत होता. जर मोठ्या पाटलींबाईने त्यांच्या मुलाला मला अशा प्रकारे बघताना पाहिले असते तर नक्कीच आज आई आणि माझा या हवेलीतला शेवटचा दिवस असता. मी लगेच पुन्हा माझ्या चेहऱ्यावर ओढणी ओढली आणि लगेच स्वयंपाकघराकडे चालत गेले. मी आत्तापर्यंत स्वयंपाकघरात प्रवेश केला नव्हता की त्यापूर्वीच त्या परदेशी बाबूने मला हाक मारली. मी लगेच तिथेच थांबले. माझे हृदय कुठल्या तरी बेकाबू घोड्याप्रमाणे धावत होते. तो मला बघत म्हणाला, ए मुली, कॉफी बनवून वर माझ्या खोलीत आण आणि लवकर कर. हे बोलून तो थांबला नाही आणि वर निघून गेला. त्याच्याबद्दल गावातील प्रत्येक माणूस जाणत होता की हा माणूस खूप कठोर स्वभावाचा आहे. काही दिवसांपूर्वीच परदेशातून आला होता आणि आता तो त्याच्या वडिलांचा व्यवसाय पाहत होता. त्याचे नाव सूरज कुमार होते.
मी स्वयंपाकघरात प्रवेश केला आणि शीला मावशीला त्या परदेशी बाबूचा आदेश सांगितला तेव्हा त्या लगेच म्हणाल्या, जर त्यांनी तुला सांगितले असेल तर काम तुलाच करावे लागेल. तो आपल्या शब्दाचा खूप पक्का आहे. जर तुझ्याशिवाय कॉफी देण्यासाठी दुसरे कोणी गेले तर त्याचं काही खरं नाही आणि तुझ्या आईच्या नोकरीला धोकासुद्धा येऊ शकतो. तेव्हा मी लगेच म्हटले, होय मावशी, मला अंदाज आला आहे. मी लवकर कॉफी बनवून त्यांना देऊन येते. मी लगेच माझ्या कामाला लागले. मला कॉफी बनवता येत होती. बऱ्याचदा आई आणि आम्ही संध्याकाळी कॉफी पित असू. लहान भावाला ती खूप आवडत होती. मी लवकर कॉफी फेटली आणि त्याच्यासाठी बनवून वर घेऊन गेले. मावशीकडून त्याच्या खोलीचा मार्ग विचारला. माझे हृदय खूप वेगाने धडधडत होते. या घरात हे माझे पहिले काम होते. मला आशा होती की मी यात यशस्वी होईन. मावशी म्हणाल्या होत्या की वरच्या भागातील शेवटची खोली पाटील सूरजकुमारची आहे, म्हणून मी धीर करून पाऊल तिकडे टाकले होते. दरवाजावर हलके ठोठावले आणि आतून लगेच खोल आवाज आला, ये. मी एक खोल श्वास घेतला आणि माझे पाऊल आत ठेवले. माझ्या शरीराचा प्रत्येक रोम कापत होता. मला कळत नव्हते की मला का विचित्र अस्वस्थता वाटत होती. मी खोलीचा दरवाजा बंद केला नव्हता. तो समोरच बेडवर पाय पसरून त्यांच्या लॅपटॉपवर काहीतरी काम करत होता. मी परवानगी मागून कॉफी त्यांच्या बाजूला ठेवली आणि लगेच खोलीतून बाहेर येऊ लागले. पण त्यापूर्वीच त्याच्या आणखी एका आदेशामुळे मला तिथेच थांबावे लागले. तो मला बघत म्हणाला, कपाटातून माझा ब्लॅक सूट काढून प्रेस कर आणि मग माझे बूट पॉलिश कर. मला एका महत्त्वाच्या ठिकाणी जायचे आहे. मला विचित्र अस्वस्थता वाटत होती. माझे हृदय मला सांगत होते की मी त्याला सांगावे की मी या कामासाठी नाही तर मला भांडी धुण्यासाठी ठेवले आहे. पण कोणत्याही साहेबाचे काम नाकारणे म्हणजे नोकरी धोक्यात घालण्यासारखे होते. मी लगेच त्याच्या कपाटाकडे गेले. माझे हात थरथर करत होते. मी कपाट उघडले तर अनेक रंगाचे कपडे हँगरवर लटकत होते, पण ब्लॅक सूट कुठेही दिसत नव्हता. वरून माझा चेहरा ओढणीने झाकला होता, म्हणून काहीही चांगले दिसत नव्हते. मी खूप गडबडीत होते आणि सूट शोधण्याच्या नादात सर्व कपडे इकडे तिकडे करून टाकले होते. माझ्या हरकती पाहून तो मागून म्हणाला, ए मुली, तुझ्या चेहऱ्यावरची ती लांब ओढणी काढून टाक आणि मग काम कर. पण पाटलीनबाईचा आदेश होता की माझ्या चेहऱ्यावरून ओढणी सरकू नये, म्हणून मी त्याचा हा आदेश मानला नाही आणि या ओढणीसह त्याचे कपडे शोधू लागले. पण तेवढ्यात अचानक तो माझ्या मागे आला आणि त्याने माझ्या डोक्यावरची ओढणी खाली सरकवली. मी एकदमच घाबरून त्याच्या दिशेने वळाले. माझ्या मोठ्या डोळ्यांमध्ये भीती स्पष्ट होती. चेहऱ्यावर घामाचे थेंब चमकत होते. तो मला मदहोश नजरेने बघत होता. माझ्या चेहऱ्यावर आलेला घाम त्याच्या हातांनी पुसताना तो म्हणाला, ए मुली, मी तुला काही खाणार नाही. इतका का घाबरतेस? आरामात काम कर ना. जेव्हा त्याचा हात जसा माझ्या चेहऱ्याला लागला, मी एकदमच गडबडून मागे झाले. तो पुन्हा बेडवर जाऊन बसला, पण त्याची नजर माझ्यावरून हलत नव्हती. मला समोरच ब्लॅक सूट दिसला होता. मी ब्लॅक सूट काढला आणि लगेच प्रेस करू लागले. मी 18 वर्षांची होते, पण माझ्या आईने मला प्रत्येक काम शिकवले होते. ती कामासाठी इतरांच्या घरी जात असे. मागे संपूर्ण घर मला सांभाळावे लागत होते. मी लवकर त्याचा सूट प्रेस करून तिथेच टांगला आणि त्याचे बूट तिथेच बसून पॉलिश करू लागले. मी आत्ताच बूट पॉलिश करून हटलेच होते की त्याचा आणखी एक आदेश माझ्या कानावर पडला. ए मुली, कपडे तिथे नाही तर वॉशरूममध्ये टांग आणि गिझरही चालू कर. त्याचे आदेश सुरू झाले होते. एकानंतर एक दुसरं काम सांगतच होता. मी एक खोल श्वास घेतला आणि लगेच त्याच्या बाथरूममध्ये कपडे टांगून गिझर चालू करू लागले. पण अचानकच माझा हात लागल्यामुळे शॉवर चालू झाला, ज्यामुळे मी पूर्ण ओली झाले. मला शॉवर बंद करता येत नव्हता, म्हणून घाबरून मी जोरात ओरडले, हे बंद करा, माझे कपडे ओले होत आहेत. तेव्हा तो आतून धावत आला आणि मला बघत म्हणाला, मूर्ख मुली, गिझर चालू करायला सांगितले होते, शॉवर नाही. हे म्हणताच त्याने शॉवर बंद केला आणि मला बाथरूममधून बाहेर काढले. मीही सुटकेचा श्वास घेतला आणि खोलीतून बाहेर येऊ लागले. पण त्यापूर्वीच त्याचा आणखी एक आवाज माझ्या कानावर पडला. तो म्हणाला, हा कप कोण घेऊन जाणार? मी कप लगेच उचलला आणि पळतच खाली आले. नाहीतर मला काहीही विश्वास नव्हता की तो पुन्हा काही काम सांगेल. खाली येऊन मी सुटकेचा श्वास सोडला होता.
आणि समोरच माझ्या जीवावर इतकी भांडी पाहून मला माझ्या स्थितीवर दया येऊ लागली होती आणि माझ्या मम्मीची आठवण आल्यावर माझ्या डोळ्यात अश्रू आले. ती माझ्यासाठी आणि माझ्या भावासाठी किती काही सहन करत होती आणि मी त्यांच्यासाठी काही दिवस काम करू शकत नव्हते. हा विचार आल्यावर मी लगेच भांडी धुण्यास सुरुवात केली. आत्ताच थोडा वेळ गेला असावा की अचानक तोच परदेशी बाबू स्वयंपाकघरात आला आणि मला बघत म्हणाला, मी माझ्या कामासाठी जात आहे. जेव्हा परत येईन तेव्हा मला माझी खोली स्वच्छ दिसायला हवी. आज तूच माझी खोली स्वच्छ करशील. तो हे बोलून निघून सुद्धा गेला तेव्हा मी मावशीकडे बघत म्हटले, मावशी, ही सर्व कामं मम्मी करत होती का? तेव्हा मावशीने मान नकारार्थी हलवली. मला खूप राग आला. याचा अर्थ ते लोक माझ्या मम्मीला फक्त भांडी धुण्यासाठी पैसे देत होते. मग हे अतिरिक्त काम करण्यासाठी मला का सांगत होते? मी चिडून म्हटले, मावशी, मी तुम्हाला सांगते आहे, मी कोणाचीही इतकी गुलामगिरी करणार नाही. मम्मी भांडी धुत होती, मी तेच करणार. मी आणखी काही बोलत होतेच की तेव्हाच अचानक मोठ्या पाटलीनबाई स्वयंपाकघरात आल्या आणि मला बघत म्हणाल्या, तर पहिल्याच दिवशी तुझी जीभ चालू लागली की? अशा मुली आमच्याकडे काम करू शकत नाहीत. तुझ्या आईचे काम भांडी धुणे होते, हे आम्ही मान्य करतो. पण जर कुणी दुसऱ्या मालकाने तुला आदेश दिला तर तुला त्याचे पालन करावेच लागेल. मी खूप घाबरले होते आणि लगेच मान हलवून म्हटले, नाही मालकीनबाई, मी माफी मागते. माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता. मी माझ्या सफाईत आणखी काही बोलतच होते की त्यांनी हात वर केला आणि मला पाहून एक शेवटचे वाक्य बोलून तिथून निघून सुद्धा गेल्या. आज तुझी जीभ खूप वळवळली, मी सर्व ऐकले आहे. पण पुढे माझ्या हवेलीत जर तुझी ही जीभ वापरण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेव, आम्ही मोठ्या पाटलीनबाई आहोत आणि माफी आमच्या रक्तात नाही. हे बोलून त्या शीला मावशीला इशारा करून खोलीत गेल्या होत्या. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. माझे वय फक्त 17 ते 18 वर्ष होते. मी या सर्व कामांसाठी बनले नव्हतेच. माझी मम्मी नेहमी मला या सर्व गोष्टींपासून दूर ठेवत होती. कदाचित तिला माहिती होते की मला हे सर्व आवडत नाही. वेळ हळूहळू जाऊ लागला होता. मम्मीची स्थिती दिवसेंदिवस खालावतच चालली होती. आता मला रोजच हवेलीत यावे लागत होते. तसं तर त्या परदेशी बाबूने माझा पगार वाढवला होता. मी त्याच्या या मेहरबानीवर आश्चर्यचकित झाले होते. आता मला त्याच्यासाठी काम करणे वाईट वाटत नव्हते, तर चांगलेच वाटत होते. त्याचं काम करणं आता मला खूप आवडू लागले होते. मला माहीत नव्हते की त्याला पाहून माझे हृदय धडधड का करायचे. त्याचे वय माझ्यापेक्षा खूप जास्त होते. तो सुमारे 28 ते 30 वर्षांचा माणूस होता आणि मी फक्त 18 वर्षांची होते. एवढा फरक असूनही तो मला आवडू लागला होता. मी लपून छपून त्याला पाहत होते कारण मला भीती वाटत होती की जर कुणीतरी मला असे करताना पाहिले तर माझे आयुष्यच बिघडेल, विशेषतः मोठ्या पाटलीनबाईंनी. इथे संपूर्ण एक कुटुंब राहत होते. 3 भावांचे एकत्र कुटुंब राहत होते. तिघांच्या 3 पत्नी होत्या. मोठी पाटलीनबाई सर्वात मोठ्या होत्या. त्यांना 2 दीर आणि 2 जावा होत्या, ज्या त्यांच्या हुकमापुढे अजिबात तोंड उघडत नव्हत्या. इथे माझ्या वयाच्या आणखी मुली होत्या, ज्या या हवेलीत राहत होत्या. त्यांना घराबाहेर जाण्याची परवानगीच नव्हती. त्यांच्या घरातील स्त्रियांना सुद्धा हुकूम नव्हता. या पाटलांनी आपल्या स्त्रियांना आणि मुलींना घरातच ठेवले होते. मुलींना शाळेत किंवा कॉलेजला सोडवायला आणायला त्यांचीच गाडी होती. आपल्या घरात काम करणाऱ्या स्त्रियांचा ते खूप आदर करत होते. आत्तापर्यंत मला कोणत्याही पाटलांनी चुकीच्या नजरेने पाहिले नव्हते. जो कोणी पाहत होता तो नजर खाली करूनच जात होता. पण सूरजकुमार वगळता. वेळ त्याच्या गतीनुसार जात होती आणि मला इथे काम करता करता 2 महिने झाले होते. आता मम्मी बरी होऊ लागली होती आणि तिने मला सांगितले होते की आता तुला कामावर जाण्याची काहीच गरज नाही. मी पुन्हा हवेलीत कामाला जाऊ शकते. पण मी मम्मीला नकार दिला होता. एकतर मी तिच्या या अवस्थेवर दया करत होते. इतकं सगळं सहन केल्यानंतरही ती आमच्यासाठी घरोघरी जाऊन लोकांची चाकरी करत होती आणि मग घरी येऊन लोकांचे कपडे शिवत होती. मी तिला असंच सांगितलं की तू घरी बसून शिवणकाम कर, मी हवेलीचं काम निपटून घेईन. आणि दुसरी गोष्ट अशी होती की आता माझं मन घरी लागतच नव्हतं. जोपर्यंत मी त्या परदेशी बाबूचा चेहरा पाहत नव्हते तोपर्यंत मला सुख मिळत नव्हतं. त्यांचं काम करणं माझ्या जबाबदारीवर होतं. कपडे प्रेस करणं, बूट पॉलिश करणं, कॉफी बनवणं.
त्याला जेवण देणं इथपर्यंत की त्याच्या खोलीची साफसफाईसुद्धा माझ्यावरच टाकली होती. आणि आजही मला शीला मावशीने मोठ्या पाटलींबाईंचा हुकूम सुनावला होता की त्यांचा सुपुत्र म्हणाला आहे की जेव्हा मी खोलीतून जाईन तेव्हा माझ्या खोलीची सफाई करून ठेवावी आणि कपाटातील कपडेही व्यवस्थित करून ठेवावेत. त्यांच्या आदेशाचं मी लगेच पालन केलं होतं आणि झाडू पोछा उचलून लगेच खोलीत शिरले होते. मी लगेच खोलीची सफाई करू लागले होते. धूळ साफ करण्यासाठी जेव्हा मी कपडा ड्रेसिंग टेबलवर मारला तेव्हा तिथं सूरजकुमार यांचा फोटो ठेवला होता, ज्याच्याकडे पाहून अचानक माझं हृदय एका विचित्र अवस्थेत आलं होतं. हा माणूस चोरून माझ्या हृदयात बसला होता. मी तर या घराची मोलकरीण होते. माझी आणि सूरजकुमारची काहीच जोड नव्हती. मी जमिनीची माती होते तर सूरजकुमार आकाशातला चंद्र होता. तो मला कधीच मिळू शकणार नव्हता. पण मी माझ्या हृदयाने मजबूर झाले होते. कितीतरी वेळ मी त्याच्या जादुई व्यक्तिमत्वाकडे पाहत राहिले होते. त्याच्या डोळ्यात काहीतरी जादू होती की मी त्यात बुडून जात होते. जेव्हा मी सूरजकुमारच्या समोर असायचे तेव्हा मी माझे डोळे वर करत नव्हते, फक्त चोरूनच पाहत असायचे. पण फोटोकडे मी निर्भयपणे पाहू शकत होते. त्याचा एक एक अवयव मी निहाळत होते. त्याचे डोळे, त्याचे हात, त्याचे केस सगळंच माझ्या हृदयात उतरत होतं. अचानक मी त्याचा फोटो उचलून माझ्या हृदयाशी लावला. फोटो हातात घेऊन मी त्याच्या बेडवर बसले होते. खोलीत AC चालू होता. थंड वातावरणात माझ्या आवडत्या माणसाला इतक्या जवळून पाहण्याचा अनुभव सुखद होता. मला सुख मिळू लागलं होतं. काम करण्यामुळे माझ्या कमरेत दुखत होतं. थोड्याच वेळापूर्वी मी सकाळचा नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाची भांडी धुतली होती आणि ती धुतल्यानंतर माझी अवस्था खराब झाली होती. मी आराम मिळवण्यासाठी त्याच बेडवर पडले होते आणि मला कळालंच नव्हतं की मी कधी सूरजकुमारचा फोटो माझ्या छातीवर धरून झोपले. मी झोपलेली असताना किती वेळ गेला होता हे मला माहितीच नाही. पण तेवढ्यात मला असं वाटलं की कोणीतरी माझ्या खूप जवळ आहे आणि अचानक झटक्याने माझे डोळे उघडले, कारण हा फक्त माझा भास नव्हता तर कोणीतरी माझ्या खूप जवळ पडून होतं आणि त्याचे हात माझ्या पोटावर फिरत होते. मी धीर धरून राहिले होते. मी ओरडू इच्छित होते पण माझ्या घशातून आवाज येत नव्हता आणि अचानक तो हात वर सरकत होता. त्यापूर्वी मी काही बोलू इच्छित होते पण तो हात माझ्या ओठांपर्यंत पोहोचला आणि माझा आवाज बंद करून टाकला. जो कोणीही होता तो माझ्या खूप जवळ आला होता आणि पुढे काय झालं हे मला कळालंच नाही. पण थोड्याच वेळात मी पुन्हा अंधारात बुडाले होते. माझा मेंदू पूर्णपणे सुन्न झाला होता. सुमारे 3 तासानंतर माझे डोळे उघडले होते. मी अजूनही त्या खोलीतच होते, पण जशी मी शुद्धीवर आले तशी माझ्या पायाखालची जमिनीत सरकली. असं वाटत होते की आभाळ माझ्या डोक्यावर कोसळलं आहे. मी स्वतःकडे पाहिलं तर मला माझं सगळं नष्ट होताना वाटत होतं. शरीरात एक विचित्र बदल जाणवत होता आणि असं वाटत होतं की माझ्यावर ट्रक चढवला गेला आहे. शरीराचा प्रत्येक भाग दुखत होता आणि जशी मी माझ्यावरची चादर पाहिली आणि त्याखाली स्वतःला पाहिलं तेव्हा माझी शुद्धच उडाली. चादरखाली मी ज्या अवस्थेत होते त्या अवस्थेत मी स्वतःमध्ये सिमटून राहिले होते. खोलीत कोण आलं होतं, कोणी माझ्यावर जबरदस्ती केली होती, कोणी माझ्या इज्जतीचे तुकडे तुकडे केले होते, असे अनेक प्रश्न माझ्या मनात घोळत होते. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. मी थरथरत होते. मी उठून बसले आणि खोलीत एकदा नजर टाकली तर तिथं कोणीही नव्हतं. माझ्या बेहोशीचा फायदा उठवला गेला होता. मला इतकी खोल झोप कशी आली हे मला माहितीच नव्हतं. मी लगेच बाजूला पडलेले माझे कपडे घातले आणि हवेलीतून बाहेर पडले. घरी आल्यानंतर मी खूप रडले होते. माझी अवस्था अशी होती की कापलं तर रक्तच नाही. जर कुणाला ही गोष्ट कळाली असती की माझी इज्जत गेली आहे तर खूप बदनामी झाली असती. कोणीही मला स्वीकारलं नसतं. हा विचार करून मी खूप टेन्शनमध्ये आले होते. मला समजत नव्हतं की मला वारंवार झोप का येत होती. आता माझे डोळे बंद होऊ लागले होते. कदाचित त्या माणसाने मला काहीतरी औषध दिलं असावं. थोड्याच वेळानंतर मला झोप येऊ लागली आणि मी रडत रडत झोपून गेले. वेळ जाऊ लागला आणि 3 दिवस झाले होते पण मी त्या हवेलीत जातच नव्हते, कारण माझं मनच नव्हतं. मम्मीने 1-2 वेळा विचारलं होतं तेव्हा मी मम्मीला टाळलं होतं, पण घरच्या परिस्थितीला पाहून हवेलीतून बोलावणं येऊ लागलं की छोट्या साहेबांच्या खोलीची सफाई माझ्याशिवाय कोणीही करू शकत नाही, कारण त्यांना कोणाच्याही हाताची सफाई आवडत नव्हती आणि मजबुरीनं मला हवेलीत जावं लागलं. पण आता मी खूप गंभीर राहू लागले होते.
सूरजकुमारच्या खोलीत जाण्यानं आता मला भीती वाटू लागली होती. अनेक वेळा माझा संशय त्याच्यावरही गेला होता, पण त्या दिवशी तो दुसऱ्या शहरात गेला होता, त्यामुळे त्याची परतण्याची शक्यताच नव्हती. तो सकाळी परत आला होता. आधी मी सूरजकुमारच्या खोलीची सफाई आनंदानं करत होते. आता मी तिथं सूरजकुमारच्या बोलावण्यावरच जात होते. आता मी खोलीत सफाई करत होते की तेवढ्यातच सूरजकुमार सुद्धा खोलीत आला होता. माझ्याकडे एकटक नजर टाकून तो बेडवर बसला, पण त्याची नजर माझ्यावरच होती. त्याच्या येण्यामुळे माझ्या हृदयाचे ठोके वेगाने वाढू लागले होते. मी एकदा वर पाहिलं आणि लगेच माझे डोळे खाली करून घेतले, कारण सूरजकुमार माझ्याकडेच पाहत होता. मी खोलीतून जाण्यासाठी वळाले तेव्हा त्याने मला आवाज देऊन थांबवलं आणि म्हणाला, "थांब मोहिनी, अजून खोली पूर्ण स्वच्छ झालेली नाही. कुठे जात आहेस?" मी म्हटलं, "मी नंतर करेन, आता माझी तब्येत ठीक नाही." तो बेडवरून उठला आणि माझ्याजवळ आला. माझा हात पकडून त्याने मला बेडवर बसवलं. त्याच्या डोळ्यात माझ्यासाठी काळजी दिसत होती. तो मला म्हणाला, "काय झालं आहे तुला?" मी बहाणा करून सांगितलं की माझ्या डोक्यात दुखत आहे. त्याच्या डोळ्यात काहीतरी होतं ज्यामुळे माझं हृदय धडधडू लागलं. त्याचा स्पर्श झाल्यावर माझ्या शरीराचा प्रत्येक रोम उभा राहिला. मी लगेच माझा हात त्याच्या हातातून काढून घेतला आणि खोलीतून बाहेर आले. त्याची नजर माझ्यावरच स्थिर होती. मनात एक आशेचा विचार आला की कदाचित सूरजकुमार माझ्यावर प्रेम करू लागला असेल. पण पुढच्या क्षणी माझं हृदय रडू लागलं होतं, कारण माझ्या इज्जतीचे तुकडे तुकडे झाले होते. जेव्हा सूरजकुमारला हे सत्य कळेल तेव्हा तो माझ्यावरच्या प्रेमापासून दूर होऊन जाईल, कारण हे पाटील आपल्या इज्जतीसाठी जीव देतात आणि जीव घेतात सुद्धा. मी दिवसभर हवेलीत जास्त वेळ राहिले नव्हते आणि घरी परत आले होते. त्यानंतर जवळजवळ 15 दिवस मी हवेलीत गेले नाही. मी मम्मीला तब्येत खराब असल्याचा बहाणा केला आणि माझी मम्मी पुन्हा हवेलीत जाऊ लागली होती. एक दिवस मम्मी घरी आली आणि मला म्हणाली, "मोहिनी, छोटे साहेब तुला बोलवत होते. ते म्हणाले की फक्त तुझ्या हाताने स्वच्छ केलेली खोली मला आवडते. इतर कोणाचीही सफाई मला आवडत नाही. असं करूया, आपण दोघी मायलेकी हवेलीतच जाऊ. मी भांडी धुवेन आणि तू छोट्या साहेबांची खोली स्वच्छ कर. हे चांगलं आहे, कारण काही पैसे हातात येतील. तुझं लग्नही करायचं आहे ना. तुझ्या हुंड्यासाठी कितीतरी पैसे जमा करायला लागतील. असं हळूहळू पैसे जमा होतील तर नंतर आपल्याला सोपं जाईल." माझं हृदयसुद्धा सूरजकुमारला पाहण्यासाठी धडधडत होतं आणि अशा प्रकारे मनाने मजबूर होऊन दुसऱ्या दिवशी मी पुन्हा कामावर गेले. पण माझी तब्येत अजून पूर्णपणे ठीक वाटत नव्हती. मी स्वयंपाकघरात उभी होते आणि भांडी धुत होते. अचानक मला भीती वाटू लागली, हृदय धडधडू लागलं आणि मी लगेच बेसिनवर वाकले. मला एक मोठी उलटी झाली. आईला आज माझ्या छोट्या भावाला डॉक्टरकडे न्यायचं होतं, कारण त्याची तब्येत ठीक नव्हती, म्हणून ती आज हवेलीत आली नव्हती. मी तिच्यावरची भांडी धुत होते की अचानक मला उलट्या सुरू झाल्या. मावशी तिथेच उभी होती आणि जेवण बनवण्यात व्यस्त होती. तिने माझी अवस्था पाहिली आणि लगेच माझी काळजी घेतली आणि मला तिथेच बसवलं. पाण्याचा ग्लास भरून तिने माझ्या ओठांवर धरला. पण पुन्हा माझं हृदय धडधडू लागलं आणि मी पुन्हा बेसिनवर वाकले. मला चक्कर येऊ लागली. मोठ्या पाटलींबाईकडून परवानगी घेऊन मला घरी पाठवण्यात आलं, पण घरी आल्यानंतरही माझी तब्येत खूपच खराब होती. माझी आई एक हुशार स्त्री होती. तिने 4 पावसाळे जास्त पाहिले होते. तिने माझी अवस्था पाहिली आणि तिला लगेच समजलं की काहीतरी गंभीर आहे. तिने लगेच आपल्या मैत्रीण दाईला घरी बोलवलं. जेव्हा मला तपासलं तेव्हा मी गर्भवती असल्याचं कळालं. ही बातमी माझ्यावर एखाद्या आभाळासारखी कोसळली. मला माझं अस्तित्वच संपल्यासारखं वाटत होतं. असं कसं झालं? मला तर हेही माहिती नव्हतं की ज्याने माझ्यावर हा अन्याय केला तो कोण आहे. दाई गेल्यानंतर आई खोलीत आली आणि मला काही कळायच्या आतच एवढं मारलं की माझी अवस्थाच बेकार झाली. तिच्या ओठांवर एकच प्रश्न होता, "खरं खरं सांग, कोण आहे तो?" माझ्याकडे एकच उत्तर होतं, "मम्मी, अगं मला माहिती नाही, खरंच." मम्मी धपकन खाली बसली आणि बसून रडू लागली आणि मला पाहून शाप देऊ लागली. "मी तुला बाहेर पाठवलं नसतं तर बरं झालं असतं. हा समाज भुकेलेल्या लांडग्यांचा आहे. निरागस गरीब स्त्रियांना जगूनच देत नाही." माझ्याकडे काही बोलण्यासारखंच नव्हतं. मला माझीच लाच वाटत होती. असं वाटत होतं की इथे जीव सोडावा. मी त्या दिवसाची घटना जशीच्या तशी मम्मीसमोर ठेवली.
मम्मी रडत राहिली आणि तिच्याकडे एकच उत्तर होतं, मोहिनी, ते पाटील लोक आहेत. कोणीही आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही ग. अचानक मला मोठ्या पाटलींबाईंची आठवण झाली. त्या कदाचित रागीट स्वभावाच्या होत्या, पण त्या आपल्या तत्वांवर ठाम होत्या. आजपर्यंत मी त्यांना कधीच अन्याय करताना पाहिलं नव्हतं. मी माझ्या मम्मीकडे पाहून म्हटलं, तुला माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नाही ना? मी तुझी पोटची मुलगी आहे. तुला असं का वाटतं की मी असं करेन? ती अचानक मला मिठी मारून म्हणाली, मला माहिती आहे माझी मुलगी खोटं बोलू शकत नाही, पण ते लोक खूप श्रीमंत आहेत. आपलं कोण ऐकेल, आणि विशेषतः त्या मोठ्या पाटलींबाई. पण मी हिंमत हरली नाही. मला माहिती होतं की पाटलींबाई माझं बोलणं नक्कीच ऐकतील. मी आईला घेऊन त्यांच्याकडे गेले आणि त्यांच्या पायांवर बसून त्या दिवसाची संपूर्ण सत्य घटना त्यांना सांगितली. पाटलींबाई काही क्षणांसाठी शांत झाल्या आणि मला पाहून म्हणाल्या, मुली, जर तुझ्या बोलण्यात थोडंही खोटं असेल तर लक्षात ठेव, आम्ही तुला ठार मारू. आणि आमची पोच इतकी उंच आहे की तुला कोणीही वाचू शकणार नाही. मी त्यांचे पाय पकडून म्हटलं, मालकीनबाई, मी शपथ घेते, मी खोटं बोलत नाही. मी त्या दिवशी छोट्या साहेबांच्या खोलीत गेले आणि त्याच दिवशी कोणीतरी माझ्यावर अत्याचार केला. हे ऐकून त्यांनी लगेच आपल्या मुलांना बोलवलं आणि सर्वांचं DNA तपासणी करून घेतली. माझ्या विचारांच्या अगदी उलट निकाल स्पष्टपणे समोर आला. ज्या माणसाला मी माझं काळीज दिलं होतं, ज्याला मी माझा स्वप्नातला राजकुमार समजलं होतं, ज्याच्यासाठी मी वारंवार त्या हवेलीत जात होते, ज्याचं काम मी मनापासून करत होते, तोच माझ्या इज्जतीचा लुटारू निघाला. माझं हृदय हजारो तुकड्यात विभागलं गेलं होतं. प्रेमाचा जो महल मी मनात उभारला होता तो कोसळून पडला होता. याचा अर्थ त्या दिवशी सूरजकुमार पाटील दुसऱ्या शहरातून लवकर परत आला होता आणि त्याने खोलीत मला झोपलेलं पाहिलं आणि माझ्या इज्जतीचे तुकडे तुकडे केले होते. हा सर्व विचार करून माझं हृदय तुटून गेलं होतं. मोठ्या पाटलींबाई कठोर स्वभावाच्या होत्या, पण त्यांनी मला निराधार होऊ दिलं नाही. त्यांनी त्या क्षणीच आपल्या पतीला संपूर्ण सत्य सांगितले आणि माझं लग्न छोट्या पाटील साहेबांसोबत करून दिलं. मला त्या माणसाचा तिरस्कार वाटत होता, पण त्याने लग्नानंतर मला जे काही सांगितलं ते ऐकून माझी शुद्ध उडून गेली. त्याने सांगितलं की तो पहिल्या दिवसांपासून मला पाहून भुलला होता. माझ्या निरागस चेहऱ्याने त्याला पापाचे आमंत्रण दिले होते आणि त्याने ठरवलं होतं की तो मला मिळवणारच. विशेषतः जेव्हा त्याने मला ओल्या कपड्यात पाहिलं तेव्हा त्याच्या मनात पापी विचार आले होते. तो म्हणाला की तो माझ्या शरीराला जबरदस्तीने हस्तगत करू इच्छित होता, पण हळूहळू त्याला माझ्या निरागसतेवर आणि सुंदरतेवर प्रेम होऊ लागलं. त्याने विचार केला होता की तो माझ्यासाठी स्थळ पाठवेल आणि मला योग्य पद्धतीने स्वीकारेल, पण त्याला संधीच मिळाली नाही. त्या दिवशी जेव्हा मी त्याच्या खोलीत चुकून झोपले होते तेव्हा अचानक तो खोलीत आला होता. मला त्याच्या बेडवर झोपलेलं पाहून तो प्रथम चकित झाला होता. नंतर मला उठवण्यासाठी माझ्याजवळ आला आणि जेव्हा त्याने मला उठवण्यासाठी हात लावला तेव्हा त्याचं हृदय माझ्यावर बेईमान झालं होतं. बेशुद्ध अवस्थेत त्याने माझ्या ओठांना चुंबन केले आणि यापुढे तो स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही. हळूहळू त्याचे हात माझ्या शरीरावर पसरले होते आणि जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा तो घाबरला आणि त्याने माझ्या मानेची एक नस दाबली होती, ज्यामुळे मी बेशुद्ध झाले होते. सूरजकुमार म्हणाला की नंतर त्याला खूप पश्चाताप झाला होता. तो माझ्याकडून माफी मागू इच्छित होता आणि माझ्याशी लग्न करून मला इज्जत आणि आदर द्यायचा होता, पण मी हवेलीत परत आलेच नव्हते. तो रोज माझी वाट पाहत होता आणि त्यापूर्वीच मी मोठ्या मालकीनबाईंकडे गेले आणि माझी स्थिती त्यांना सगळी सांगितली होती आणि लगेच माझं लग्न सूरजकुमारशी झालं होतं. सूरजकुमार म्हणाला, जे काही झालं ते खूप चुकीचं होतं, पण एक गोष्ट चांगली झाली की तू मला भेटलीस. मी वचन देतो, तुला आयुष्यात कधीही दुःख होऊ देणार नाही. तुझ्या सर्व दुःखांची भरपाई मी करेन. त्याने हळूहळू माझ्या तिरस्काराला कमी करण्यास सुरुवात केली. मी गर्भवती होते. माझी तब्येत ठीक नव्हती. एकतर माझे वय कमी होतं आणि मी खूप कमकुवतही होते. या कारणाने त्याने माझी खूप साथ दिली होती. होय, त्याने चूक केली होती. मी त्याला कधीही माफ करू शकत नव्हते. त्याने माझ्या निरागसतेचा फायदा घेतला होता,
पण आता तो माझा पती होता, माझ्या मुलाचा बाप होता. काहीही असो, मला त्याला स्वीकारावंच लागलं. माझी मम्मी आनंदाने रडत होती. तिला वाटत होतं की तिने संपूर्ण गावात सांगावं की तिच्या मुलीचं लग्न पाटलांच्या हवेलीत झालं आहे. हळूहळू वेळ जाऊ लागला. 9 महिने कसे गेले ते मला कळालंच नाही, कारण माझे दिवस रात्र सूरजकुमारच्या मिठीतच जात होते. आणि 9 महिन्यानंतर माझ्या हातात चंद्रासारखा मुलगा आला होता, जो सूरजकुमार सारखाच होता. सूरजकुमारने आपल्या वडिलांच्या मदतीने माझ्या वडिलांची अक्कल ठिकाणावर आणली होती आणि त्यांना एका चांगल्या नोकरीवर लावलं होतं. आमच्या परिस्थितीत सुधारणा झाली होती. ज्या घरात मी लोकांच्या आज्ञा ऐकत होते, आता त्या घरात मी आज्ञा देत होते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, मी सूरजकुमारसोबत लग्न करून चुकी केली का बरोबर? त्याला त्याच्या नकळत घडलेल्या कृत्याची शिक्षा द्यायला हवी होती का? मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.